हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर मेटलर्जी. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितलं प्रिन्सिपल ऑफ मेटलर्जी मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर्स मध्ये सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. यातल्या पहिल्या दोन पद्धती म्हणजे विल्सली टेबल आणि हायड्रॉलिक सेपरेशन. या दोन मेथड्स ऑलरेडी आपल्या झाल्या होत्या. कालच्या लेक्चरला आपण मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आणि फ्रस्ट फ्लोटेशन मेथड ला सुरुवात केली होती. झाली होती आपली कोणती? तर मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. Magnetic separation method is based on the principle that some of the metal particles are attracted towards the magnet. Which substances, which element, which metals are attracted towards the magnet? Iron, cobalt and nickel. मग आयर्न, निकेल आणि कोबाल्ट यांचे जे ओव्हर्स आहेत, या ओव्हर्सची इम्प्युरिटी ही नॉन मॅग्नेटिक आहे. मग नॉन मॅग्नेटिक याचा अर्थ ही इम्प्युरिटी रिॲक्ट होत नाही, बरोबर आहे ना? मॅग्नेट सोबत अट्रॅक्ट होत नाही. मग जे ओव्हर, जे मेटल अट्रॅक्ट होतात, म्हणजे आपला जो मेटल ओव्हर आहे तो अट्रॅक्ट होतोय आणि जी इम्प्युरिटी आहे ती नॉन मेटलिक आहे, ती अट्रॅक्ट होत नाहीये. ह्याच प्रिन्सिपल वरती बेस आपण मॅग्नेटिक सेपरेशन मेथड काय करतो? यूज करतो. मग कशी युटिलाइज केली जाते, कशी यूज केली जाते? तर ह्यामध्ये बघा, जो ओव्हर आपल्याला मिळालेला आहे त्याला काय केलं जातं? बॉल मिल मधून क्रश केलं जातं, पावडर फॉर्म मध्ये आणलं जातं. दोन रोलर इथं वापरण्यात येतात. आयर्न रोलर असतात हे. त्यापैकी एक नॉन मॅग्नेटिक असतो, एक मॅग्नेटिक असतो. आणि या दोन रोलर भोवती एक कन्व्हेयर बेल्ट फिरत असतो. हा जो कन्व्हेयर बेल्ट आहे हा ब्रासचा किंवा लेदरचा असतो. नॉन मॅग्नेटिक एंडच्या वरती तुम्हाला तुमचा ओव्हर हा हुपर मधून चार्ज करायचा आहे. ठीक आहे, नरसाळ्यातून चार्ज करायचा आहे. चार्ज केल्यानंतर तो कन्व्हेयर बेल्ट वर फिरेल. कन्व्हेयर बेल्ट वरती ट्रॅव्हल करत असताना नॉन मॅग्नेटिक पार्ट जो आहे तो स्पीडने पुढे सरकेल. तर कन्व्हेयर बेल्ट जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रोलरच्या जवळ येईल तेव्हा मॅग्नेटिक जो पार्ट आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपला मेटल आहे, तो पार्ट चिटकून राहील. म्हणजे तो थोड्याफार प्रमाणात काय होईल? खेचला जाईल. कशाला? त्या रोलरला. आणि मग जो नॉन मॅग्नेटिक पार्ट आहे तो रोलर जिथं संपतो आपलं, बरोबर ना, आणि कन्व्हेयर बेल्ट वापस जाणार आहे, तर तो पुढे फेकला जाईल नॉन मॅग्नेटिक पार्ट. आणि जो व्हेसल या कन्व्हेयर बेल्टच्या खाली लांब ठेवलेला आहे थोडासा डिस्टन्स वरती, त्याच्यामध्ये नॉन मॅग्नेटिक पार्ट म्हणजे इम्प्युरिटी पडेल. तर दुसरीकडे जो बेल्टला लागून ओव्हर पुढे सरकणार आहे, आता ग्रॅव्हिटीमुळे तो सुद्धा खालीच पडणार आहे, पण तो अलीकडच्या वेसलमध्ये पडणार आहे. तिथे सुद्धा आपण एक वेसल ठेवणार आहोत. अशा प्रोसेसद्वारे मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक हे पार्ट सेपरेट केले जातात. यालाच काय म्हटलं जातं? मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. ह्यामध्ये कोणता ओव्हर जो आहे तो सेपरेट केला जातो? तर ह्याच्यामध्ये जो ओव्हर सेपरेट केला जातो तो आहे काय? तर कॅसेराइट ओव्हर. कॅसेराइट. या कॅसेटेराइट मध्ये काय आहे? तर स्टॅनिक ऑक्साइड ही काय आहे? इम्प्युरिटी आहे, नॉन मॅग्नेटिक पार्ट आहे. आणि जो मॅग्नेटिक पार्ट आहे आपला, जो ओव्हर आहे, तो आहे फेरस टंगस्टेट. फेरस टंगस्टेट हा काय होईल? अट्रॅक्ट होतो रोलर बेल्ट कडे आणि तो खालच्या म्हणजे जवळच्या वेसल मध्ये कलेक्ट केला जातो. हा नॉन मॅग्नेटिक पार्ट, इम्प्युरिटी बाहेर फेकली जाते, म्हणजे लांबच्या वेसल मध्ये ती कलेक्ट केली जाते. हे सेपरेशन मेथड आपण बघितले होते. तसंच आपण पुढे सरकलो होतो आणि आपण बघितलं होतं फ्रोथ फ्लोटेशन मेथडचं इंट्रोडक्शन. फ्रोथ फ्लोटेशन मेथड ही डिपेंड आहे हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक नेचर ऑफ द पार्टिकल वरती. हायड्रोफिलिक म्हणजेच काय? तर विच लव्स द वॉटर. द पार्टिकल आर वॉटर लविंग. हायड्रोफिलिक बोले तो वॉटर लविंग. आणि हायड्रोफोबिक मीन्स वॉटर हेटिंग, वॉटर रिपेलिंग. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपली जी इम्प्युरिटी आहे ती वॉटर लविंग आहे, म्हणजे हायड्रोफिलिक आहे, ती पाण्यामध्ये भिजते. तर आपला जो मेटल ओव्हर आहे तो हायड्रोफोबिक आहे, म्हणजे तो काय करतो? पाण्याला रिपेल करतो.
ठीक आहे ना. पाण्याला रिपेल करतो म्हणजे तो ऑइल मध्ये इन्सर्ट होतो, ऑइल मध्ये जातो. ठीक आहे. आता ह्या प्रिन्सिपल वरती बेस आहे फ्रोथ फ्लोटेशन मेथड. मराठीत याला फेन तरण पद्धती असं सुद्धा म्हटलं जातं. का बरं? तर याच्यामध्ये फेस तयार केला जातो. काय तयार केला जातो? फेस तयार केला जातो. जसं झिंक सल्फाइड हा जो ओव्हर आहे याचं आपण उदाहरण घेणार आहोत इथं. ठीक आहे. झिंक ब्लेंड भी बोलते इसको, झिंक ब्लेंड म्हणजे झिंक सल्फाइड. तर बघा काय केलं जातं ह्या पद्धतीमध्ये, ते आज आपल्याला घ्यायचंय. चला तर मग सुरुवात करूयात. प्लीज सी ऑन द पेज नंबर 102. On 102, first I will read the para and then we will explain it. In this method, the finely ground ore is put into the big tank containing ample amount of water. Ample म्हणजे मुबलक प्रमाणात पाणी, मुबलक प्रमाणात, मुबलक. Certain vegetable oils such as pine oil, eucalyptus oil is added in the water for the formation of the froth. Pressurized air is blown through the water. There is an agitator rotating around its axis in the center of the flotation tank. The agitator is used as a per requirement. Bubbles are formed due to the blown air. Due to the agitation, a foam is formed from the oil. Due to the agitating, the foam rises to the surface of water and floats. That is why this method is called as a froth flotation process. Particles of certain sulfide ore float with the foam on water as they are preferentially get wetted by the oil. For example, this method is used for the concentration of zinc blende ZnS and copper pyrite CuFeS2. Copper pyrite CuFeS2. Now, या मेथड मध्ये काय केलं जातं ते बघा डायग्रामॅटिकली. सी डायग्राम इज गिवन ऑन द सेम पेज 102. In this diagram, a water tank is there. And in that water tank ample amount of water is present. म्हणजे काय, एक पाण्याची टाकी आहे ज्याच्यामध्ये काय आहे, मुबलक प्रमाणात पाणी घ्यायचंय तुम्हाला. त्यानंतर याच्यामध्ये ऑइल टाकायचंय. कोणतं ऑइल? पाइन ऑइल किंवा युकॅलिप्टस ऑइल, निलगिरीचं तेल पण म्हणतात त्याला. मग हे ऑइल टाकलं आपण, याला व्हेजिटेबल ऑइल असं म्हणूयात आपण. मग हे ऑइल टाकलं आणि काय पाणी आहे. त्याच्यानंतर इथं प्रेशराइज एअर आहे. काय? प्रेशराइज एअर, जी आपण हवेमध्ये सोडणार आहोत. काय? प्रेशराइज एअर. हे बघा एअर. त्याच्यानंतर याच्यामध्ये एजिटेटर सुद्धा आहे. एजिटेटर म्हणजे ढवळक, जो त्याला फिरवणार आहे आणि तो त्याच्या ऍक्सिस भोवती फिरत राहतो. म्हणजे तो पूर्ण सोल्युशनला या टँक मधलं काय फिरवणार आहे, पाणी आणि तेल, प्लस त्याच्यामध्ये हवा पण ब्लोन होती. मग बघा मिक्सचर जेव्हा बनतं ना, वॉटर, ऑइल आणि एअर, तुम्ही घरी पण करून बघा. काय करा, एका छोट्याशा भांड्यामध्ये, जो बंद करता येईल आपल्याला डब्यामध्ये, काचेचा डब्बा असू द्या की ज्याच्यामध्ये, किंवा प्लास्टिकचा ट्रान्सपरंट, ज्याच्यामध्ये पाणी घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाका आणि त्याच्यामध्ये फुकणीने किंवा तुम्ही स्ट्रॉने हवा भरा आणि त्याला कंटिन्युअसली ढवळत पण राहा. तुम्हाला दिसेल की फेस तिथं तयार होतो. सेम इथं होतं की वॉटर, ऑइल आणि तुमची एअर, ही ब्लोन एअर, यामुळे काय तयार होतो, तर फेस तयार होतो. एजिटेटर हा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वापरू शकता. म्हणजे त्याला किती वेळा वापरायचं, कधी थांबवायचं आहे. मग हे जेव्हा सगळं मिक्स होतं, एअर, वॉटर आणि ऑइल आणि एजिटेटर त्याला मिक्स करतो, तेव्हा त्याच्यामध्ये फेस तयार होतो. आता ह्यामध्ये तुम्ही तुमचा पावडर्ड ओव्हर टाकणार आहात. पावडर ओव्हर कशाचा, तर तुम्ही इथं झिंक ब्लेंड आणि दुसरा जो आहे तो म्हणजेच काय, तर पायराइट, कॉपर पायराइट, हे ओव्हर तुम्ही याच्यापासून सेपरेट करू शकता. मग झिंक ब्लेंड जेव्हा तुम्ही याला पावडर करून याच्यामध्ये टाकता, तर याच्यातली जी इम्प्युरिटी आहे ती वॉटर लव्हिंग आहे, ती पाण्यामध्ये भिजते. पाण्यामध्ये भिजल्यानंतर ती इथं बॉटमला सेपरेट होते. बघ, बॉटमला जाऊन बसते, जिला तुम्ही इझिली गँग्यू इथून रिप्लेस म्हणजे काढू शकता बाहेर. इथून तुम्ही याला बाहेर काढू शकता. इथं आउटलेट दिलेला आहे, पाईप दिलेला आहे बघा बॉटमला, कारण ती पाण्यात काय होणार आहे, वेट होणार आहे आणि पाण्यात वेट झाल्यानंतर ती बॉटमला सेटल होईल जेव्हा तुम्ही एजिटेटर स्टॉप करणार आहे. ठीक आहे. तर जो फेस तयार होईल, याच्यातून जे बुडबुडे तयार होतील, जो फेस तयार होईल, त्यामध्ये तुमचा झिंक जो मेटल आहे, तो झिंक मेटल याच्यामध्ये येणार.
म्हणजे फेस वरती जो येणार आहे त्याच्यामध्ये आपला ओव्हर असणार आहे, त्याच्यामध्ये आपला मेटल असणार आहे. आलं का लक्षामध्ये? जो कॉन्सन्ट्रेट झालेला असेल, कारण त्यातली इम्प्युरिटी सेपरेट झालेली असेल, है की नाही? कारण इम्प्युरिटी तर बॉटमला बसली पाण्यात भिजून, जे आपण बाजूला करू शकतो, आणि फेस जो झालेला आहे त्या फेसामध्ये आपला सगळ्याच्या सगळा ओव्हर आला. आलं लक्षामध्ये? कोणकोणते ओव्हर ह्याच्यातून तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता? एक झिंक सल्फाइड, त्याला झिंक ब्लेंड असं पण म्हणतात. दुसरा कॉपर पायरेट CU2FeS. ठीक आहे, हे दोन ओव्हर CuFeS2, हे दोन ओव्हर तुम्ही काय करू शकता? सेपरेट करू शकता बाय युझिंग फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. ह्या प्रोसेस मध्ये फेस तयार होतो, म्हणून याला फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. फेस आहे ना लक्षामध्ये? आणि या फेसामध्ये आपला ओव्हर येतो आणि इम्प्युरिटी वॉटर सोल्युबल. थोडक्यात काय? गँग्यू मीन्स इम्प्युरिटी in this process is hydrophilic, means water loving, and the ore, metal ore that we want to concentrate it is hydrophobic. It is hydrophobic, so it is come on the froth, है ना? तो फेसा सोबत वरती येतो, जो की आपण काय करू शकतो? बाजूला काढून घेऊ शकतो. बघा, तो फेस वरच्या बाजूने आपण दुसऱ्या कलेक्टर मध्ये कलेक्ट करून घेऊ शकतो, दुसऱ्या व्हेसल मध्ये आपण त्याला कलेक्ट करून घेऊ शकतो. सो दिस इज द फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. आलं लक्षात? मग ही आहे आपली पुढची प्रोसेस, जिचं नाव आहे फ्रोथ फ्लोटेशन मेथड. कळली का? याच्या पुढचं जे मेथड आहे ती म्हणजे लिचिंग. लिचिंगला मराठीत म्हणतात अपक्षालन. कोणती प्रोसेस आहे? लिचिंग म्हणजे अपक्षालन. म्हणजे लिचिंग प्रोसेस काय असते बघा, तर ह्यामध्ये जो तुमचा ओव्हर आहे त्याला पहिले तर बॉल मिल मधून ग्राइंड करून घेतात, आणि त्याच्यानंतर ही जी काही त्याची पावडर तयार होईल, हे काही त्याचे पार्टिकल्स तयार होतील, लम्स तयार होतील, पार्टिकल्स तयार होतील, याला भिजत ठेवायचं. कशामध्ये भिजत ठेवायचं? तर काही विशिष्ट प्रकारचे सोल्युशन्स असतात, म्हणजे ऍसिडिक असतील काही सोल्युशन, काही बेसिक असतील, तर या सोल्युशन मध्ये त्यांना भिजत ठेवायचं. याला लिचिंग म्हणतात, भिजत ठेवणे, सोकिंग करणे. आणि त्याच्यानंतर होतं काय? भिजत ठेवल्यानंतर ह्यामध्ये जो मेटल ओव्हर आहे तो डिझॉल्व्ह होऊन जातो. तुमचं जे सॉल्व्हेंट तुम्ही घेतलेलं आहे, सोल्युशन तुम्ही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तो डिझॉल्व्ह होऊन जातो. काय होतो? डिझॉल्व्ह होऊन जातो. आणि जी इम्प्युरिटी आहे गँग्यू, ती इम्प्युरिटी डिझॉल्व्ह होत नाही. इम्प्युरिटी डिझॉल्व्ह होत नाही. मेटल ओव्हर डिझॉल्व्ह होतो, इम्प्युरिटी डिझॉल्व्ह होत नाही, मग ती तशीच राहते. मग तुम्हाला काय करायचं? तुम्हाला सिम्पली याचं फिल्ट्रेशन करायचं. फिल्ट्रेशन केल्यानंतर म्हणजे पास आउट केल्यानंतर, त्याला फिल्टर केल्यानंतर होईल काय की तुमची जी गँग्यू आहे म्हणजे इम्प्युरिटीज आहे ती वरतीच राहून जाईल, कारण ती अनडिझॉल्व्ह आहे, म्हणजे सॉलिड फॉर्म मध्येच आहे. तिला बाजूला काढून टाकायचं. डिझॉल्व्ह स्टेट मध्ये सोल्युशन मध्ये खाली तुमचं काय येऊन जाईल? पूर्णच्या पूर्ण मेटल ओव्हर येऊन जाईल. म्हणजे ज्या पद्धतीने आपण चहा गाळतो त्या पद्धतीनेच हे फिल्ट्रेशन होतं. चहा पावडर वरतीच राहून जाते, कारण ती अनडिझॉल्व्ह असते, आहे की नाही? आणि जी आपला मेटल ओव्हर आहे तो तर डिझॉल्व्ह झालेला आहे, तो पूर्ण खाली येऊन जातो. आलं लक्षामध्ये? आणि तो आपल्याला पुन्हा काय करता येतो? पुढच्या प्रोसेस साठी घेता येतो, म्हणजे त्याला रिकव्हर करता येतं आपल्याला. मग ही सुद्धा पद्धत आहे की ज्याच्याद्वारे आपण काय करू शकतो? इम्प्युरिटीला बाजूला करू शकतो. थोडक्यात आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकतो. कशाचं? ओव्हरचं. ठीक आहे, प्लीज सी हाऊ इट इज गिव्हन इन युअर बुक. लिचिंग, अपक्षालन. The first step in the extraction of the metal, aluminium, gold and silver from their ores, this method of leaching. In this method, the ore is soaked in a certain solution for a long time. Soak चा अर्थ होतो भिजत घालणे, भिजवून ठेवणे. ठीक आहे. The ore dissolve in that solution due to the specific chemical reaction. The gangue, however, does not react and therefore does not dissolve in that solution. आता यामध्ये काय होतं? जेव्हा तुम्ही तुमचा जो ओव्हर आहे, पर्टिक्युलरली कोणते मेटल याच्यातून सेपरेट होतात माहिती का? कोणत्या मेटलचे ओव्हर? ॲल्युमिनियम, सिल्वर, गोल्ड, है ना? हे जे आहेत यांचे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ओव्हरचं करू शकता या मेथडद्वारे, लिचिंगद्वारे. मग या मेथडमध्ये केलं काय जातं की सोल्युशन मध्ये तुमचा हा जो ओव्हर आहे याला बॉल मिल मधून ग्राइंड केलं जातं आणि याला भिजत ठेवलं जातं, सोक करून ठेवलं जातं. मेटल ओव्हर डिझॉल्व इन द सोल्युशन while gangue does not dissolve, it remains as it is. So it can be separated
For example, concentration of bauxite, the aluminum ore is done by the leaching method. Here, the bauxite is soaked in the aqueous NaOH solution or aqueous Na2CO3 sodium carbonate solution, which dissolve the main ingredient alumina in it. For example, leaching ही जी प्रोसेस आहे ही कशासाठी वापरली जाते, तर बॉक्साइटच्या कॉन्सन्ट्रेशन साठी वापरली जाते. कशाच्या? बॉक्साइट. Remember that bauxite is the ore of aluminium. काय? बॉक्साइट इज द ओर ऑफ अल्युमिनियम. बॉक्साइट ह्या ओरला काढलं जातं माइन्स मधून, याला ग्राइंड केलं जातं आणि याला NaOH किंवा Na2CO3, आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये एक्सट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम बघायचंच आहे, डिटेल मध्ये बघायचं आहे. येणाऱ्या पुढच्याच लेक्चरला ते आपण बघणार आहोत. मग त्यामध्ये आपल्याला पूर्ण शिकायचं की हा बॉक्साइट काय आहे, कसं त्याला लीच केलं जातं. आता फक्त तुम्हाला वरवर सांगणार आहे की हा जो बॉक्साइट ओर आहे याला ग्राइंड केलं जातं, याला NaOH सोडियम हायड्रॉक्साईड किंवा Na2CO3 सोडियम कार्बोनेट या सोल्युशन मध्ये लीच केलं जातं, सोक करून ठेवलं जातं. पण याला टेम्परेचर पण दिलं जातं अबोव 150 to 160 डिग्री सेल्सिअसला आणि 7 to 8 आवर्स ही चालते रिएक्शन. याच्यामध्ये जो बॉक्साइट मधला अल्युमिना आहे म्हणजे अल्युमिनियम जो आहे तो काय होतो, डिझॉल्व्ह होतो सोडियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम कार्बोनेट मध्ये, आणि इम्प्युरिटी डिझॉल्व्ह होत नाही, इम्प्युरिटी तशीच राहते. मग एवढ्या हॉट कंडिशनला 150-160 डिग्रीला फिल्ट्रेशन केलं जातं. फिल्ट्रेशन जसं केलं की तुमचा जो ओव्हर आहे तो डिझॉल्व्ह सोल्युशन मध्ये खाली येऊन जातो, आलं लक्षात, आणि वरती तुमची इम्प्युरिटी सॉलिड स्टेट मध्ये तशीच राहते, तिला बाजूला केलं जातं. ह्या प्रोसेसला लीचिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं, जरा रिवाइज करूया. आजच्या लेक्चरला आपण बघितलं की कोणकोणत्या पद्धतीमध्ये कोणकोणते ओव्हर्स सेपरेट केले जातात. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड मध्ये कॅसेटेराइट हा ओव्हर सेपरेट केला जातो, याचं सेपरेशन केलं जातं, कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. याच्यामध्ये स्टॅनिक ऑक्साइड आणि हा जो इम्प्युरिटी आहे, ही जी गँग्यू आहे ही नॉन मेटॅलिक आहे, हिला सेपरेट केलं जातं. तर आपला फेरस टंगस्टेट जो आहे तो मॅग्नेटिक आहे, तो रोलर बेडला चिटकून अलीकडच्या वेसल मध्ये कलेक्ट होतो. फ्रोथ फ्लोटेशन मेथड जी आहे ती कशासाठी वापरली जाते, तर ती झिंक ब्लेंड आणि कॉपर पायराइट, झिंक ब्लेंड आणि कॉपर पायराइट ह्याच्यासाठी वापरली जाते. झिंक ब्लेंड ZnS झिंक सल्फाइड आणि कॉपर पायराइट CuFeS2, इसको क्या बोलते हैं, कॉपर पायराइट. यांच्यासाठी ही मेथड वापरली जाते. आणि लीचिंग ही जी मेथड आहे, लीचिंग ही जी प्रोसेस आहे ही कशासाठी वापरली जाते, तर ती बॉक्साइट म्हणजे अल्युमिनियमच्या ओव्हरला सेपरेट करण्यासाठी वापरली जाते. मग बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर मध्ये आपण किती मेथड्स बघितल्या, 4. A सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन, B मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, C फ्रोथ फ्लोटेशन मेथड अँड D लीचिंग मेथड. ठीक आहे. आता या 4 मध्ये पहिली जी मेथड आहे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन, ह्यामध्ये 2 मेथड आहे, एक आहे विल्फली टेबल आणि दुसरी आहे हायड्रोलिक सेपरेशन. विल्फली टेबल अँड हायड्रोलिक सेपरेशन. So we will stop in this note, and in tomorrow's lecture we will see extraction of metal. कसं मेटलचं एक्सट्रॅक्शन केलं जातं हे सगळ्याचं सगळं आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.